एक मोठी बातमी समोर येते। मनसेकडून मुंबईमध्ये फेरबदल होणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना नारळ दिला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 24 जूनला राज ठाकरे हा अहवाल देणार आहेत। जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल होतील, नवीन नेमणुकाही होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत आहेत। वैदेही, मला सांग, गेले अनेक वर्ष राज ठाकरेंकडे सत्ता देऊनही काही उपयोग झाला नाही, राज ठाकरे काम करत नाहीत असा सवाल उपस्थित होतो। मात्र आता राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकी काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय राज ठाकरे सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे बैठकांचं सत्र स्वतः घेताना बघायला मिळत आहेत, स्वतः अनेक गोष्टींचे आढावे घेताना बघायला मिळत आहेत आणि 24 जून पर्यंत सलग बैठका ज्या आहेत त्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आणि केंद्रीय समित्यांच्या बघायला मिळणार आहेत। मात्र 24 जून नंतर अहवाल जेव्हा राज ठाकरे यांच्याकडे जाईल त्यावेळेस ते काम न करणारे विभाग अध्यक्ष आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांना नारळ देखील देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। 24 जून पर्यंतच्या या बैठकीमध्ये एक सविस्तर अहवाल बनवला जाणार आहे। आणि नक्कीच वैदेही, आपण पाहू शकतोय राज ठाकरे बऱ्यापैकी सक्रिय झालेले आहेत, तेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय।